काय हे काय बरं का, मला तर असं वाटतंय परवापासून, म्हणजे मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच की हे असं दिसतंय परवापासून याने ते तू महा मी तो, तू महा मी तो असं करायला सुरुवात केली. फक्त संतोष भायाच्या मॅटरचं ते लक्ष हटवण्यासाठी 100% हेच कराय. आता यायले काही काढायलेत कोणाचं पण. अरे असं एक माणूस सापडणार नाही मग तर कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच आहे. हे खेळ खेळायलेत गोट्या खेळल्यासारखं. आता तुम्ही समर्थन करता त्या मारहाणीचं? अरे मी तसं नाही म्हणलो, मी आताभूत कोणचंच नाही केलं ते करीन होय. यांनी एकामेकाचं काढायला सुरू केलेत म्हणजे यांना आता लक्ष हटायचं. लक्ष हटायचं. अरे मी मारहाणी समर्थन म्हणलोच नाही. मी काय सांगितलं, यांना संतोष भैयाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायला जातं. हे राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं काढितोय ते त्याचं काढितोय ते आता ते बी काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची. मग हे कवर यांना चालू ठेवायचं. आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नुसतं दाखवत राहायचं आता यांना. आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष आठवायचं. हे सत्य आहे, खोटं मानू नका. हे काय समर्थन नाही फमर्थन नाही करणार. आणि आपण कवाच करीत नाही. आताच काय सगळे टाकले तरी पाहुणे रावळे आपल्याला कळतच नाहीत लगेच. आपल्याला काय होतं बरं का, मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं. राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्यासारख्याला अडचणी येतात. हा बघ, हे नंतर एखादा मॅटर दाबायसाठी असे सुद्धा शाळा आतून खेळू शकतात. तो महा दाखव मी तो दाखवतो, म्हणजे आता हे दाखवदाखी सुरू झाली. आता त्याने त्याचं दाखवायचं, आता हे त्यांचे दाखविते ना. आता बघा तुम्हाला थोड्या दिवसात आता ऐकायला येईल, आता हे त्यांचे सापडायला सुरू करते. म्हणजे हे गोट्या खेळल्यासारखा खेळ आहे आता हे. काय उद्देश आहे की 2-2, 2.5, 3-3 वर्षापूर्वीच्या क्लिप्स ज्या बाहेर आलेल्या, ज्यांच्यात भांडणं झाले, मारामार झाली, त्यांच्यात पॅचअप बी झालं, ते एकमेकाला बोलत नाहीत, एकमेकाच्या विरोधात तक्रारी पण नाही, पण ते व्हिडिओ काढून आता राजकारण नाही. साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकरण आहे. धनंजय मुंडे 302 मध्ये येतोय, 100% पुरवणी जॉबमध्ये येणार, आणखीन 6 आरोपी सुद्धा होणार. नाही आले तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात जाणार. त्याच्यामुळं यांनी हे वेगळे डाव खेळत येत वाटतं. आतून एकच. मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत, याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत याच्यात. हे मॅटरची संतोष भाईच्या यांनी पद्धतशीरपणाने विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी, म्हणतो मी सगळ्यांनी. म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला. मग तो हाणल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. आता एकामेकाचं काढणार म्हणल्यावर आता त्यांचे काढले म्हणल्यावर आता हे यांचे बी काढणार आणि यांचंच चालणार. आता तुमचं कव्हर चालू दे, यांना पार तिकडे हडसूल जेलला सोडू द्या, सडवा यांना. पण हे आमच्या प्रकरणाचं काय, सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना. आता जो न्याय इतर मारहाणीला मिळाला पाहिजे तोच या मारहाणीला मिळाला पाहिजे. सोडित नाही पाहिजे म्हणतो, इथं हडसूलला सोडून टाका यांना. पण उद्देश आतून आम्हाला तर विचित्र दिसतो. आतून विचित्र उद्देश दिसतोय. कारण हे त्याच्या कार्यकर्त्यात काढणार आता काही दिवस, आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात. आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं का, संतोष भाईच्या प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं. इथून मागं झोपले होते का? इथून मागं वर्ष 2-2, 3-3 वर्षाचे विषय आहेत काय काहीचे, इथून मागं झोपले होते का? आताच नेमके कस काय, एवढाच प्रश्न आहे. समर्थन नाही, आताच नेमकं कस काय. म्हणजे तुम्हाला 1.5-2 वर्ष एका दिवस मी चांगलं, तुम्ही मला चांगलं वाटतं, तर आता तर अचानक कस काय. एक बघा, हे आमची भोळी बाबडी खेड्यातली भावना आहे. आताच कस काय, इथून मागं नव्हतं होय तुम्हाला माहिती. हे 100% संतोष भाईच्या प्रकरणाचं यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली.